केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। या अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत। तज्ञांच्या मते यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा असू शकतात। याशिवाय आयकराच्या बाबतीतही मोठे बदल पाहायला मिळू शकतात। पण तुम्हाला माहिती आहे पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला। ब्रिटिश राजवटीमध्ये जेम्स विल्यम्स यांनी तो सादर केला। ते एक स्कॉटिश व्यावसायिक होते आणि भारताच्या व्हायसरॉयला सल्ला देणाऱ्या इंडिया काउन्सिलचे वित्तमंत्री होते। तर स्वतंत्र भारताचे पहिले बजेट आर के षण्मुखन चेट्टी यांनी 28 फेब्रुवारी 1948 रोजी सादर केलं। हे बजेट देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या अंतरिम बजेटच्या 3 महिन्यानंतर सादर करण्यात आलं होतं। तर भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला। त्यांनी 10 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत मांडला। तर पी चिदंबरम यांनी 9 वेळा, प्रणव मुखर्जींनी 8 वेळा आणि निर्मला सीतारामन यांनी 7 वेळा अर्थसंकल्प सादर केलाय।